उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. माझी खात्री आहे की देवाच्या कृपेने आपण सर्व सुखरूप असाल आणि पवित्र शास्त्राचे मनन विश्वासूपणे करत असाल. उत्पत्तीच्या पुस्तकातून आपला प्रवास सुरू असून जलप्रलयाच्या आसपासच्या घटनांवर आपण लक्ष केंद्रित करत आहोत. आपल्या मागील भागात आपण शिकलो की हिंसा आणि पापाने भरलेल्या जगावर देवाच्या नीतिमान न्यायाची जलप्रलय ही एक सार्वत्रिक कृती होती. तरीही जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यावरच्या त्याच्या दयेचे ते एक शक्तिशाली प्रदर्शन देखील होते. पाऊस थांबल्यावर देवाने नोहाची आठवण ठेवली आणि पृथ्वीला हळूहळू पूर्वतही केले. आज आपण पाहू की पृथ्वी पूर्णपणे कशी सुकली आणि देवाच्या आज्ञेनुसार नोहा तारवातून बाहेर कसा पडला. नोहाने वेदी बांधून परमेश्वराला कशा प्रकारे यज्ञ अर्पण केला इत्यादी गोष्टींचा आपण अभ्यास करू. तर आता आपण देवाच्या वचनाकडे वळूया आणि आजच्या अभ्यासाची सुरुवात करूया. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 8 आणि वचन 12 पर्यंत अध्ययन केले होते. आज आपण त्या पुढील वचनांचा म्हणजेच अध्याय 8 वचन 13 ते अध्याय 9 वचन 5 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूया की जलप्रलयानंतर पृथ्वी सुकते आणि नोहा तारवातून बाहेर पडतो. वाचूया आपण उत्पत्तीचा 8वा अध्याय आणि वचन 13. 601व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले. तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले, तो पृथ्वीचा पृष्ठभाग वाढला आहे असे त्याला दिसले. यामुळे आपण 261 दिवसांपर्यंत पोहोचतो. म्हणजेच जलप्रलयाचा एकूण कालावधी 371 दिवसांचा होता, जो एका वर्षापेक्षा जास्त होता. हे शास्त्रवचनातील या विधानाशीही जुळते की जलप्रलय सार्वत्रिक होता. तो फक्त जलतरण तलाव भरण्यासारखा नव्हता, तो निश्चितच त्यापेक्षा अधिक होता. असे इतरही शोध लागले आहेत ज्यातून जलप्रलयाबद्दल काही गोष्टी उघड झाल्या आहेत. आणि मी तुम्हाला डॉक्टर J.E. शेली यांचे शब्द सांगू इच्छितो, जे असे मानतात की जलप्रलय सार्वत्रिक होता. त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापली होती. याचे सर्वात लक्षणीय उदाहरण मॅमथच्या बाबतीत आढळते. हे हत्ती सायबेरियाच्या टुंड्रा प्रदेशातील गोठलेल्या गाळात, संपूर्ण आशिया खंडात आणि अलास्का व कॅनडाच्या उत्तरेकडील भागात पुरलेले आढळतात. ते दलदलीत न अडकता उंच जमिनीवर कळपांमध्ये लाखोच्या संख्येने आढळतात. ते पुढे म्हणतात की या हत्तींची तपासणी केली असता ते बुडून मरण पावल्याचे आढळते. जर ते फक्त दलदलीत अडकले असते तर ते भुकेने मरण पावले असते. जर आपण उत्तरेकडे जाऊ तर तितके ते अधिक आढळतात. अगदी आर्क्टिक वर्तुळाच्या आतील श्वेत समुद्राच्या बेटांची माती त्यांच्या हाडांनी, सेबर टूथ टायगर म्हणजेच लांब सुळे असलेले महाकाय एल्क, गुहेत राहणाऱ्या स्वल, कस्तुरी बैल यांच्या हाडांनी आणि मातीत रुजलेल्या झाडांच्या खोडांनी मोठ्या प्रमाणात भरलेली होते. आता त्या प्रदेशात एकही झाड नाही. सर्वात जवळची झाडे शेकडो, जवळजवळ हजारो मैल दूर आहेत. या प्रदेशात आता वर्षातून फक्त 3 महिने वाढणारी खुजी वनस्पती मॅमथ खाऊ शकत नव्हते. ज्याच्या 100 चौरस मैल क्षेत्रातील वनस्पती एका मॅमथला एका महिन्यासाठीही जिवंत ठेवण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यांच्या पोटात पाईन, हॅवथॉर्नच्या फांद्या इत्यादी अन्न आढळले आहे. जेव्हा तो गाळ मऊ होता तेव्हा हे मॅमथ जिवंतपणी गाळात गाडले गेले. त्यानंतर ते आणि तो गाळ अचानक गोठले आणि ते कधीही वितळले नाहीत, कारण त्यांच्यात विघटनाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. लंडनच्या गोदीवर हजारो वर्षांपासून मॅमथचे हस्तिदंत
विकले जात आहेत. नॅचरल हिस्ट्री म्युझियमने लंडन डॉक्सच्या हस्तिदंत दुकानातून एका मॅमथचे डोके आणि सुळे विकत घेतले. हे डोके पूर्णपणे ताजे होते आणि ते त्याच्या मूळ फरने किंवा केसाने झाकलेले होते. जर तुम्हाला महापुराच्या सार्वत्रिकतेबद्दल शंका असेल तर तुम्हाला खात्री पटवून देण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत. आता आपण उत्पत्ती अध्याय 8 आणि 18 ते 19 ही वचने वाचणार आहोत. उत्पत्ती अध्याय 8, 18 ते 19 ही वचने. तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यास घेऊन बाहेर निघाला. प्रत्येक पशु, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले. आता आपण पाहूया की तारवातून बाहेर पडल्यावर नोहाने काय केले. नोहा एक वेदी बांधतो आणि यज्ञ अर्पण करतो. देव आता नोहासोबत करार करणार आहे. पुढच्या अध्यायात आपण ही नवीन सुरुवात पाहू. हा करार खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा देवाने नोहासोबत हा करार केला तेव्हा त्याने आज पृथ्वीवर असलेल्या मानवजातीसोबत तो करार केला. आपण वाचूया उत्पत्ती याचा 8वा अध्याय आणि 20वे वचन. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. आता तुमच्या लक्षात आले असेल की नोहाने शुद्ध पशूंपैकी 7 आणि अशुद्ध पशूंपैकी फक्त 2 का घेतले. तो आता त्या शुद्ध पशूंना यज्ञ म्हणून अर्पण करीत आहे. नोहाने तारवातून बाहेर आल्यावर पहिली गोष्ट ही केली की त्याने परमेश्वरासाठी एक वेदी बांधली आणि त्याला यज्ञ म्हणजेच होमार्पण अर्पण केले. ते होमार्पण येशू ख्रिस्ताच्या बद्दल सांगते. ते देवाच्या समोर स्वीकृतीच्या आधारावर आणि त्याला ओळख देऊन त्याची स्तुती करण्यासाठी अर्पण केले गेले होते. निःसंशयपणे ही त्या गोष्टींपैकी एक होती ज्यामुळे देव त्या विशिष्ट वेळी नोहावर प्रसन्न झाला. वाचूया पुढचं वचन, 21वे वचन. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. तुम्ही हे लिहून ठेवू शकता की हे सत्य आहे. तुमच्या बालपणाबद्दल काय? तुमची कल्पना वाईट होती की नाही? आजच्या समाजात आपण तरुणांचे बंड पाहू शकतो आणि त्यांनी कोणत्या दिशेने वाटचाल केली आहे हे लक्षात घेणे मनोरंजक नाही का? ते त्याच दिशेने गेले आहेत. मनुष्याच्या हृदयाची प्रत्येक कल्पना त्याच्या तारुण्यापणापासूनच वाईट असते आणि त्यात सुधारणा होत नाही. एकदा एका रुग्णालयात भेटण्यासाठी मी गेलो होतो. 2 खाटांच्या मध्ये पडदा लावलेला होता. परंतु मी पुढच्या रुग्णाला तिच्या पतीशी बोलताना ऐकू शकत होतो. त्या दोघांमध्ये कोण कोणाला शिवीगाळ करण्यात हरवते याची जणू काही स्पर्धाच लागली होती असं मला वाटलं. मी दोघांना आणि तेही पती पत्नी असलेल्यांना इतक्या खालच्या स्तरातील अश्लील भाषा बोलताना कधीही ऐकले नव्हते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मनुष्याच्या हृदयातील कल्पना त्याच्या बालपणापासूनच वाईट असते. ही एक अचूक विधान आहे जे खूप पूर्वी केले गेले होते. आपण आता उत्पत्तीचा 8वा अध्याय आणि 22वे वचन वाचणार आहोत. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची राहणार नाहीत. असे सुचवले गेले आहे की तो महापूर इतका व्यापक होता. असे म्हणतात की त्याने पृथ्वीला तिरके केले. तुम्हाला माहीत आहेच की पृथ्वी आपल्या अक्षावर सरळ नाही, आपल्या केंद्रापासून थोडे बाजूला आहे आणि म्हणून तुम्ही म्हणू शकता चुंबकीय केंद्र हे आपण ज्या केंद्राभोवती फिरत आहोत त्या केंद्रापासून वेगळे आहे. वाटेत कुठेतरी काहीतरी घडले आणि अनेकांचा असा विश्वास आहे की हे तेव्हाच घडले. पृथ्वी त्याप्रमाणे फिरते, त्यामुळेच आपल्याला ऋतू मिळतात. ती एका डगमगणाऱ्या भिंगरीसारखी फिरत आहे.
तुम्हाला आठवत असेल की जेव्हा तुम्ही लहानपणी भिंगरी फिरवत होता तेव्हा ती हळूहळू मंदावत जायची आणि डगमगू लागायची. आज पृथ्वी त्याच प्रकारे फिरते आणि परिणामी आपल्याला ऋतू मिळतात. जलप्रलयापूर्वी मानवाने 3 आर शिकले. पहिला म्हणजे देवाविरुद्ध बंडखोरी, ज्याला इंग्लिशमध्ये रेबेलियन असं म्हणतात, ते उघड झाली, ती थेट समोर आली. दुसरं, देवाने दिलेले प्रगटीकरण म्हणजे रेव्हेलेशन मानवाने नाकारले. नोहाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. तिसरी गोष्ट, पश्चाताप म्हणजे रिपेंटन्स पूर्णपणे नाकारला गेला. देवाकडे परत फिरण्याचा कोणताही मार्ग नव्हता. माणसांनी देवाने दिलेल्या आशीर्वादाला नकार दिला आणि 120 वर्षे नोहाला एकही अनुयायी मिळाला नाही. हेच ते 3 आर आहेत. माणसांनी बंडखोरीचे नेतृत्व केले, त्यांनी प्रगटीकरण नाकारले आणि त्यांच्याकडून कोणताही पश्चाताप झाला नाही. आता जेव्हा हा नोहा तारावातून बाहेर येतो तेव्हा तो एका अत्यंत अद्वितीय स्थानावर उभा असतो. तो पुन्हा एकदा मानवजातीचा प्रमुख म्हणून उभा असतो. तेच स्थान जे आदामाला होते. असे म्हटले जाते की आपण सर्व आदामाशी संबंधित आहोत, परंतु आपण त्यापेक्षाही जवळचे नातेवाईक आहोत. आपण सर्व नोहाशी संबंधित आहोत. खऱ्या अर्थाने नोहा आज आपल्या सर्वांचा पिता आहे. आता आपण अध्याय 9 कडे वळत आहोत. यामध्ये जे विषय आपण हाताळणार आहोत ते म्हणजे नवीन सूचना आणि व्यवस्था, नोहा आणि त्याच्या पुत्रांचे पाप. प्रियांनो, आता आपण एका नवीन सुरुवातीकडे येत आहोत. ही किती क्रांतिकारक सुरुवात आहे हे आपल्या लक्षात येणे कठीण आहे. मानवी सत्सद्विवेक बुद्धीचा काळ संपला आहे आणि आता देव मनुष्याला शासनाखाली आणत आहे. त्याने स्वतःवर राज्य करायचे आहे. देवाने नोहासोबत केलेल्या करारात आपण यापैकी काहीतरी पाहू आणि हे लक्षात ठेवूया की जेव्हा देवाने नोहासोबत करार केला तेव्हा त्याने तो तुमच्या आणि माझ्यासोबतही केला, कारण त्याने तो संपूर्ण मानवजातीसोबत केला होता. आता आपण पाहूया की देवाने दिलेल्या नवीन सूचना आणि व्यवस्था या कोणत्या. यासाठी आपण वाचूया उत्पत्तीचा 9वा अध्याय आणि 1 वचन. मग देवाने नोहास व त्याच्या पुत्रास आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. येथे व्यापून टाका हा शब्द अर्थपूर्ण आहे, कारण आपल्याला माहीत आहे की पुरापूर्वी एक संस्कृती होती आणि आता पुरानंतर एक संस्कृती निर्माण होणार आहे. जेव्हा आदामाला पृथ्वी व्यापून टाकण्यास सांगितले गेले तेव्हा आम्ही असे गृहीत धरतो की आदामाच्या आधी सजीव प्राणी होते. त्यांना काय म्हणावे हे मला माहिती नाही. ते स्पष्टपणे देवाच्या निर्मितीचे सजीव प्राणी होते. त्यापलीकडे मी काहीही बोललो तर तो निव्वळ तर्क-वितर्क असेल. लक्षात घ्या की देवाने नोहाला पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे फलद्रूप व्हा व बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. वंशाची वाढ व्हायची होती. लक्षात ठेवा की देवाने ही आज्ञा विशेष परिस्थितीत दिली होती. आज आपण लोकसंख्या वाढीच्या काळात आहोत आणि अतिरिक्त लोकसंख्या ही खूप धोकादायक असते. तथापि नोहा एका अद्वितीय परिस्थितीत होता. तो आणि त्याचे कुटुंब हेच फक्त आजूबाजूला होते. कल्पना करा की तुम्ही सकाळी कामावर जाण्यासाठी फ्रीवेवरून गाडी चालवत आहात आणि तुमच्या पुढे गाड्या आहेत, तुमच्या उजवीकडे गाड्या आहेत, तुमच्या डावीकडे गाड्या आहेत, तुमच्या मागे गाड्या आहेत. गाड्या हॉर्न वाजवत आहेत. तुम्ही वाहतूक कोंडीत अडकलेले आहात आणि मग सुमारे 1 वर्षानंतर तुम्ही फ्रीवेवर जाता आणि तिथे दुसरी एकही गाडी नाही. तुमचीच गाडी एकमेव आहे. तुम्ही हे ट्रॅफिक सिग्नल काढून टाकू शकता. तुम्हाला त्यांची गरज भासणार नाही, कारण तुम्हीच एकटे गाडी चालवत आहात. हा आपल्यासाठी एक खूपच असामान्य अनुभव असेल, नाही का? बरं, नोहाच्या काळात त्याचा हाच अनुभव होता. आता आपण पुढील वचन वाचूया. उत्पत्तीचा 9वा अध्याय आणि वचन 2. पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी, भूमीवर रांगणारे सर्व प्राणी,
व समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व धाक राहील, ती तुमच्या स्वाधीन केली आहेत. कराराचा दुसरा भाग म्हणजे प्राणी जगतावर मानवाचे संरक्षण आणि राज्य. मला वाटते की यापूर्वी हे नाते वेगळे होते. वरवर पाहता मानव यापूर्वी मांसाहारी नव्हता. सर्व प्राणी पाळीव होते आणि पाळीव प्राण्याला खायची इच्छा होत नाही. आठवा की जेव्हा महापूर येणार होता तेव्हा प्राणी नोहाकडे आले होते. त्यांना त्याची अजिबात भीती वाटत नव्हती. आता प्राणी माणसाला घाबरतील आणि त्याची दहशत बाळगतील. तथापि मानव प्राणी जगतासाठी जबाबदार आहे. प्राणी जगताशी मानवाचे वर्तन ही एक क्रूर कहाणी आहे. मानवाने अनेक प्राण्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने हस्तक्षेप केला नसता तर मानवाने पैशांसाठी हवाई बेटांभोवतीचे सर्व देवमासे मारून टाकले असते. एकेकाळी पश्चिमेकडील प्रदेशात म्हशींचे मोठे कळप होते, पण माणसाने त्यांना ठार मारले. आज आपल्याला प्राणी आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी अभयारण्यांची गरज आहे. आपण तसे करतो हे चांगले आहे. आफ्रिकेतील प्राण्यांचा नायनाट होत आहे. मानव एक अत्यंत क्रूर प्राणी आहे. प्राण्यांचे माणसापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला सरकारची गरज आहे. यावेळेस आपण 9 अध्यायाने 3 वचन वाचूया. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो. आता देव मनुष्याला अन्नासाठी एक नवीन तरतूद देतो. पुरापूर्वी देवाने मनुष्याला खाण्यासाठी हिरवीगार पृथ्वी किंवा वनस्पती जीवन दिलेले होते. आता तो नोहाला सांगतो की तो प्राणी जीवन खाऊ शकतो. काही लोक आहाराच्या बाबतीत विशिष्ट मतांचे पुरस्कर्ते असतात आणि अनेकदा अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या धर्माचा भाग बनतात. एकदा मी एका बाईला भेटलो जी तिच्या धार्मिक विश्वासाप्रमाणे शाकाहारी होती. जेव्हा मी तिला सांगितलं की प्रलयापूर्वीचे लोक सर्व शाकाहारी होते तेव्हा तिला खूप आनंद झाला. तिला वाटले की यामुळे तिचा हा युक्तिवाद अधिक दृढ होतो की आपण सर्वांनी शाकाहारी असले पाहिजे. आणि तिने तिच्या सहाय्यकाला ते तिच्या नोंदीमध्ये लिहून घ्यायला सांगितले. तथापि मला वाटते की तिने नंतर ते खोडून टाकले असावे, कारण मी तिला हे सांगितले, जर मी तुमच्या जागी असतो तर मी यावर जास्त भर दिला नसता, कारण तुम्हाला हे लक्षात ठेवले पाहिजे की पुरामध्ये शाकाहारी लोकांचाच नाश झाला होता. जर त्यावेळी आहारामुळे त्यांच्यात काही सुधारणा झाली असती तर त्यांचा नाश झाला नसता. असो, येथे आपण पाहतो की देव आता मनुष्याला मांस खाण्याची परवानगी देतो. तथापि देव रक्त खाण्यास मनाई करतो. वाचूया आपण पुढचं वचन, 9 अध्याय आणि 4 वचन. तथापि मांसाचे जीवन रक्त आहे, म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. रक्त काढून टाकले पाहिजे. रक्त जीवनाचे प्रतीक आहे. ते काढून टाकणे हे दर्शविते की प्राण्याला त्याचा त्रास वाढवण्याऐवजी दयाळूपणे मारले पाहिजे आणि तो खरोखरच मृत झाला पाहिजे. देव म्हणतो की जेव्हा तुम्ही प्राणी खाणार असाल तेव्हा तुम्ही खात्री करा की तुम्ही ते रक्तासह खाणार नाही. रक्त काढून टाकले पाहिजे, जेणेकरून प्राण्याला दयाळूपणे मारले जाईल याची खात्री होईल. पुढचं वचन पाहूया, 9 अध्याय 5 वचन. मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जीवाबद्दल झडती घेईन. प्रत्येक पशुची व मनुष्याची झडती घेईन. प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती घेईन. हे एक चित्तवेधक विधान आहे, परंतु आपल्यापैकी काही लोकांना कदाचित ते तितकेसे अर्थपूर्ण वाटणार नाही. तथापि असे काही प्राणी आहेत जे आपल्या संपर्कात येतात आणि ते रोगवाहक कुरतडणारे प्राणी असू शकतात, जे मानवासाठी खरा धोका निर्माण करतात. प्रियांनो, या ठिकाणी आपण आपले अध्ययन संपवित आहोत. आपण देवाच्या गोष्टी जाणून घेऊया, त्या आमच्या जीवनात आम्ही पाळण्याचा प्रयत्न करूया. देवाची कृपा आपणाबरोबर असो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो.
प्रभूजी, आजच्या अध्ययनामधून अनेक गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस. तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही कसं वागावं, आम्ही काय करावं, आमच्या जीवनाचं महत्त्व काय आहे, या सगळ्या गोष्टी तू आमच्यासमोर ठेवलेल्या आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. प्रभूजी, हे अध्ययन करण्याची संधी तू आम्हाला दिलीस. आम्हा प्रत्येकाला प्रभूजी तू आशीर्वादित असं कर. आणि होय परमेश्वरा, आमचं जीवन हे तू निर्माण केलेलं आहे, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये कदापि विसरू नये. म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. प्रभूजी, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. उपासना उपासना
प्रियांनो, देवाच्या वचनात आढळणाऱ्या सत्यांचा शोध घेत असताना आजचा भाग नक्कीच आपणासाठी आशीर्वाद ठरला असेल. आजच्या अभ्यासात आपण शिकलो की 1 वर्षापेक्षा जास्त काळानंतर खऱ्या अर्थाने जलप्रलयाची समाप्ती झाली. पृथ्वी हळूहळू सुकली. देवाने नोहा, त्याचे कुटुंब आणि तारवातील सर्व प्राण्यांचे विश्वासूपणे संरक्षण केले. हे आपल्याला आठवण करून देते की देवाच्या न्यायासोबत नेहमी दया असते. जेव्हा नोहा तारवातून बाहेर पडला तेव्हा त्याचा पहिला प्रतिसाद उपासना हा होता. त्याने वेदी बांधली आणि परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. याद्वारे याची कृतज्ञता आणि विश्वासाचे हृदय प्रकट झाले. देवाने नोहाचा यज्ञ स्वीकारला आणि सृष्टीमध्ये स्थिरतेचे वचन दिले. त्यानंतर त्याने मानवजातीसाठी नवीन सूचना देखील दिल्या. पुढील भागात आपण नोहासोबतच्या देवाच्या कराराचा अभ्यास करू. या कराराद्वारे सर्व मानवजातीसाठी मूलभूत तत्त्वे स्थापित केली गेली. तसेच आपण हे देखील पाहू की जलप्रलयानंतर पापाचे काय झाले. पुढील भागात तुमच्यासोबत भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. तोपर्यंत पवित्र शास्त्राचा अभ्यास चालू ठेवा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. जलप्रलयाचे पाणी 150 दिवस पृथ्वी व्यापून होते. आजचा प्रश्न, जलप्रलयानंतर नोहा तारवातून बाहेर आला तेव्हा त्याने पहिली गोष्ट काय केली? ए. शेती केली, बी. मेजवानी केली, सी. वेदी बांधली, डी. होमार्पण केले. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.